नमस्कार मंडळींनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता डिरेक्टली अक्षय आता माहीचा हात धरून दरवाजातून माहीला आतमध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर आता माहीला सगळ्यांच्या समोर उभे करताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता खरी रामासुद्धा समोर असते आणि खरी रामा आणि इकडे अक्षयने आणलेल्या माहीला बघताच मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. आणि त्या क्षणी माहीकडे बघत आता अक्षय सगळ्यांकडे बघत परत रामाकडे बघतो आणि म्हणतो की कोण आहे ही, आणि मला एक सांगा आता तुमच्यातली खरी रामा कोण आहे. सगळ्यांना आता धक्का बसून सगळेजण फक्त अक्षयकडे बघतच असतात. तर तेवढ्यात आता सीमा पुढे येऊ लागते आणि म्हणते की अक्षय, अरे म्हणजे रामा जिवंत नाही हे माहीत होते ना, म्हणून आम्ही या मुलीला घरी घेऊन आलो. आई आजी म्हणते की अरे अक्षय, तुझं चांगलं होण्यासाठीच हे सगळं आम्ही केलं. अक्षय म्हणतो की म्हणजे मला मूर्ख बनवण्यासाठी या घरातलीच का सगळी माणसे यामध्ये सहभागी होती तर. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा गेल्यानंतर सगळेजण रमासारख्या दिसणाऱ्या या मुलीला घरी घेऊन आली आणि आता खरी रमा आली तर ही मुलगी कोण याची मला सांगायची कुणीही तस्ती काही घेतली नाही असे अक्षय सगळ्यांना बोलत असतो. त्यानंतर सीमा म्हणते तसं नाही, आम्हाला माहीतच नव्हतं रमा जिवंत आहे म्हणून, आणि म्हणून आम्हाला खोटं बोलावं लागलं. आणि त्यानंतर आता रामाकडे बघत सीमा म्हणते की ही खोटं बोलली तुझ्याशी, आणि सीमा आता रामाला म्हणते की का खोटं बोललीस अक्षयशी तू. रमा आता सांगू लागते की मी कुठं खोटं बोलले. अक्षय म्हणतो की खरं जेव्हा मला कळेल तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था होईल याचा जरा विचार तुम्हाला करावासा नाही वाटला का. आणि मला खरं काही वाटावं हे असं कुणालाच नाही वाटलं का. आई आजी समजावू लागते तर अक्षय म्हणतो की मला आता काहीच समजावून घ्यायचं नाही आहे. अक्षय म्हणतो की मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाही, कारण कोणीच मला कधी खरं सांगितलं नाही आणि मी एका अशा घरात राहतो की ज्या घरातील माणसं माझ्याशी कधीच खरं बोलत नाहीत. त्यानंतर आता अक्षय म्हणतो रमा, तुला जरी वाटलं नाही का मला सगळं खरं सांगावं म्हणून, तर मनापासून रमा म्हणते की वाटलं, पण तेव्हा आता अक्षय म्हणतो की बस आता मला ना कुणी काहीही सांगू नका. आणि त्यानंतर आता लगेच अक्षय बाहेर निघून जातो. तर इकडे अक्षय बाहेर निघून जाण्याचे स्वप्न जेव्हा आता ते सगळं रमा बघत असते त्याच वेळेस आता रमाला जाग येते आणि रमा पटकन उठून बसते आणि अक्षयला मिठी मारते. तर आता अक्षय म्हणतो की काय झालं रमा तुला. तर रमा म्हणते की खूप वाईट स्वप्न बघितलं मी. आणि त्यानंतर आता इकडे माहीसुद्धा घरी आलेली असते आणि माही ही मुकादमाच्या घरात जाण्याचे स्वप्न बघत असते. आणि आता इकडे आपण आई आजीकडे गेलो आणि आर्किटेक्टचे स्ट्रक्चर कसं आई आजीला समजावून सांगितलं. तेव्हा आता आई आजीने म्हटलेले असते की माही, मला ना वाटतं की आता तुला कंपनीमध्ये आता बिझनेसमध्ये सहभागी करून घ्यावे आणि मी निवृत्त व्हावे. हे सगळे प्रेमाचे सगळे शब्द आता माहीच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि इकडे आता अक्षय आपल्याला मिळाला हे बघून रमासुद्धा खूप आनंदी असते. आणि बेडरूममध्ये असताना कपाटाचा दरवाजा उघडून अक्षयच्या कपड्याचा आता प्रेमाने स्पर्श आणि स्मेल आता रमा घेत असते आणि प्रेमाने अक्षयच्या फोटोकडे बघत असते. आणि अक्षयच्या प्रेमात आता खरी रमासुद्धा हरवून गेलेली असते, तर तिकडे माहीसुद्धा. आणि त्यानंतर आपण रमाला भेटल्यानंतर रमा कशी म्हटली की माझ्यातली रमा ना तुझ्यात अशीच जिवंत राहू दे, हे सगळं आता माहीला आठवू लागतं. आणि माही विचार करते की मला ना मुकादमाच्या घरी गेल्यानंतर खूप छान वाटलं, पण अक्षयला काही मला भेटता आलं नाही. आणि माही विचार करते की अक्षयला भेटायला ना मी पुन्हा तिकडे जाईन, आणि माही खुश होते. आणि इकडे आता देविका नील दोघेही बसलेले असतात. तर आता नील सांगत असतो की माही ना अजूनही त्या मुकादमाच्या घरी जाते, त्या रमाच्या घरी, आणि जर कोणाला एक दिवस कळलं ना त्या माहीची वाटच लागेल. आणि त्यानंतर आता देविका पाणी पीत म्हणते की नील, आणि या सगळ्यांमध्ये आपला काहीच संबंध नाही आहे, कारण तशीही मला ती मुलगी या घरात नकोच होती. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की हवं तर तसं माझा याच्याशी काही संबंध नाही, आणि तसंही मला ही माही या घरात नकोच होती. तर नील म्हणतो की काही गोष्टी ना मला हव्या असतात, आणि काही जरी झालं तरी माझी माही ही माझी गर्लफ्रेंड होती, त्यामुळे मला माहीकडे लक्ष देणंसुद्धा गरजेचं आहे, आणि तुलासुद्धा. तेव्हा आता देविका म्हणते की पण मी आता या बिझनेसमध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या लक्ष देऊ की या माहीकडे लक्ष देऊ, मला वेळ तरी मिळतोय का. नील म्हणतो की हे बघ,
देविका तू काही काळजी करू नकोस, माहीकडे लक्ष द्यायला ना मी आहे, तू फक्त बिझनेसकडे लक्ष दे. तर घोटाळे म्हणतो की अगदी बरोबर बोललात. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मला तुला एक सांगायचं आहे देविका, तुझ्याकडे ना तुला एक बाई भेटायला आली होती आणि तिने सांगितलं की बिझनेसमध्ये ओळख आहे तिची तुझ्याशी, आणि काय नाव सांगितलं मला आठवत नाही, पण ती बाई ना रामाला ओळखते. ते ऐकून आता देविकाला धक्का बसलेला असतो. आणि ज्या वेळेस ती आपल्या घरी आली होती त्यावेळेस नेमकं माही तिच्यासमोर 2 वेण्यामध्ये म्हणजे रामाच्या ड्रेसमध्ये आली होती. रामाची ती साडी, रामाच्या त्या 2 वेण्या बघून तिने रामाला ओळखलं आणि तिने रामाला ओळखताच आता ती आपली माही होती. तेव्हा आता घोटाळे म्हणतो की बापरे, अरे मग तर घोटाळाच झाला. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की घोटाळे तुम्ही चिल व्हा, मी तिला फोन करते आणि सगळं काही विचारून घेते. आणि त्यानंतर आता इकडे रामाला साईचे बोलणे आठवलेले असते. आणि जेव्हा आपण मार्केटमधून भाजी घेऊन येत होतो त्यावेळेस साईने आपल्या डोक्यावरती कशी छत्री धरली होती आणि सांगितले होते की मले ना माहीत नाही तुम्ही माही आहे की रमा, पण तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय ना म्हणून मी छत्री तुमच्या डोक्यावरती धरली. ते सगळं आता रमाला आठवत असतं. आणि आता इकडे सायदाने सांगितलेले असते की फक्त मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं करतोय, पण माणसं ना खूप स्वार्थी असतात. ते एवढे स्वार्थी असतात ना की स्वतःची ओळखसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी विसरून जातात. आपलं काम झालं की मग कोणालाही ते ओळख देत नाहीत. आणि त्यानंतर आता रमा साईला म्हणते की असं काहीच नाही आहे, आजपर्यंत तुम्ही जे माझ्यासाठी केलं ना त्याच्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तुम्ही कधीतरी मला माफ कराल ना. तर आता साईदा म्हणतो की तुम्ही ही छत्री घेऊन जा. आता रमा म्हणते की तुम्ही मला माफ कराल ना. तर आता साईदा पुन्हा म्हणतो की काय माफ करायचं, त्यामध्ये आता माफ करण्यासारखं राहिलंय तरी काय. आणि सायदा म्हणतो मला आता काहीच ऐकायचं नाही. आणि सायदा आता जाऊ लागतो. तर तेवढ्यात आता रामा ही छत्री धरून सायदाकडे बघत असते आणि रामाला चक्कर येऊ लागते. आणि तेवढ्यात सायदा हा रामाला बघतो आणि पळतच रामाकडे येतो. आणि रामाकडे येऊन आता साईने रामाला धरलेलं असतं. त्यानंतर आता पटकन शेजारीच असलेल्या हातगाडीतून आता लिंबू सरबत साई हा रामासाठी बनवू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे अक्षय आता हॉलमध्ये बिस्किटं खात बसलेला असतो. तर तेवढ्यात सीमा तिथे येते आणि अक्षयला बघू लागते. सीमा म्हणते की अरे काय चाललंय तुझं हे, तुला ऑफिसला जायचं नाही आहे का, मगाशी ब्रेकफास्ट केलेला असताना देखील तू बिस्किटे का खात बसलात, आणि आजकाल ऑफिसचं काही काम नसतं का. अक्षय म्हणतो की असतं ना काम, जातो मी नेहमीप्रमाणे ऑफिसला आणि येतो ही नेहमीप्रमाणे. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मला तुझं काय चाललंय ना ते सगळं माहिती आहे, हल्ली तुझं कामाकडे लक्ष नाही आहे, जातोय ऑफिसला आणि काहीतरी न करता येतोय लवकर पुन्हा, म्हणजे तू आजकाल खूप वेळ बाहेर काढतोय अक्षय. तर अक्षय आता सीमाकडे बघतो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आई मी कंपनी चालवतोय, मी काही शाळेत नाही आहे, आणि तुम्हाला असं सांगते जसं नापास होशील, अभ्यास कर, खेळू नकोस. काय चाललंय आई तुझं. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की आईसाठी तिचं लेकरू लहानच असतं, मग ते शाळेत असो की कॉलेजात असो की मग ते संसारात. आणि सीमा म्हणते की मला ना माझ्या लेकाची काळजी वाटते. अक्षय म्हणतो बरोबर आहे आई, तुला तुझ्या लेकाची काळजी वाटणं साहजिकच आहे, पण माझं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि कामही व्यवस्थित चालू आहे. आणि सीमा म्हणते मला माहिती आहे ना अक्षय, तुझं कामात ना लक्षच नाही आहे, माझं तुझ्याकडे बारीक लक्ष आहे. आजकाल ना कामात लक्ष द्यायला हवं. तेवढ्यात आता आई आजीही त्यांच्याकडे येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते. आई आजी आता सीमाला म्हणते सीमा काय चाललंय तुझं. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मुकादमाचं नाव ना असं उंच गेलं पाहिजे. तर तेवढ्यात आई आजीला बघून सीमा उठून उभा राहते. आई आजी म्हणते की अगं सीमा काय चाललंय तुझं, अक्षयचं कामात ना योग्य लक्ष आहे आणि व्यवस्थित तो लक्ष ठेवतो. तर अक्षय म्हणतो बघितलं का आई. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की अक्षयचं जर लक्ष नसतं तर मला कळलं नसतं का. आणि आई आजी आता सोप्यावर अक्षयसमोर बसते. अक्षय म्हणतो की आजी बिस्किटे खाणं, तर आजी म्हणते की नकोय मला. त्यानंतर आता पटकन सीमा ही बाहेर ये, अक्षयला टिफिन देते आणि म्हणते की अक्षय पटपट जा आणि जा पटापट. तर अक्षय म्हणतो की हिचं काय चाललंय आज, मला ही काढून देण्याचा काय प्रयत्न करते. आणि आई आजी म्हणते की अगं सीमा तू असं का बोलतेस, उगाच तू अक्षयच्या डोक्याला का त्रास देतेस.
आणि इकडे आता अक्षय हा रागारागा सीमाकडे बघतो आणि कामासाठी निघून जातो। आता आई आजीला सुद्धा वाईट वाटलेलं असतं। आई आजी म्हणते की सीमा ना तू उगाचच अक्षयला त्रास देते। इकडे आता रमाला चक्कर आल्यामुळे साई आता त्या शेजारच्या हातगाडीवरून लिंबू सरबत बनवून घेत असतो। आणि त्यानंतर आता इकडे साई हा रमाला सरबत देतो। तर तेवढ्यात आता आभ्या त्याच रस्त्याने जात असताना आभ्याचे लक्ष आता साई आणि रमाकडे जाते। तेव्हा आता आभ्या त्यांच्याकडे बघत विचार करतो की साई हा माईसोबत आणि हे सगळं काय चालू आहे, म्हणजे साई हा माहीला ओळखतो तर। आणि त्यानंतर आता इकडे रमा साईला म्हणते की तुम्ही काही जरी केलं तरी आपली मैत्री ना कायम राहील। तर साई हसू लागतो आणि साई म्हणतो की चार चौकात ओळख दाखवत नाहीत आणि म्हणे मैत्री टिकवणार आहात। आणि त्यानंतर आता रमा म्हणते की साई प्लीज तुम्ही मला समजून घ्या, मी असं वागले कारण त्यामध्ये माझा काहीतरी हेतू होता हे नक्की, पण साई तुमच्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय। आणि त्यानंतर आता साई रमाला सांगतो की मनाला झालेली जखम मग कशाने हे भरून निघत नाही, कारण एकदा का मनाला जखम झाली की माणसाला त्याचा खूप त्रास होतो। आणि तुम्ही मला त्या दिवशी जी ओळख दिली नाही ना ती मी कधीच विसरू शकत नाही, असे साईने आता स्पष्टपणे रमाला सांगितलेले असते। आणि ते ऐकून रमा आता साईकडे बघू लागते। आणि त्यानंतर आता इकडे सीमा पुन्हा आई आजीकडे देते। आई आजीकडे आल्यानंतर आता आई आजी सीमाला म्हणते सीमा तुझं काय चाललंय, का उगाच तू अक्षयला त्रास देते। सीमा म्हणते आई आजी मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे माही आणि अक्षयचं अजून लग्न झालं नाही आहे आणि ते जवळ येण्याचा प्रयत्न करतात। तर आई आजी म्हणते की अच्छा असं आहे का। आई आजी म्हणते की सीमा अगं हे तर माझ्या लक्षातच नाही आलं। सीमा म्हणते की अक्षयला वाटतं की हीच आपली रमा आहे आणि माहीसुद्धा अक्षयच्या प्रेमात पडली म्हणून दोघेही एकमेकांच्या जवळ येत आहेत। तर आई आजीला ते सगळं लक्षात येऊन आई आजी म्हणते की हे तर तुझं सीमा अगदी बरोबर आहे। आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की मी ना गुरुजींना बोलावते आणि आपण ना आनंदासाठी एक छोटासा विधी करतोय असे म्हणत आपण त्यांचं लग्नच लावून टाकूयात। तर आता सीमा म्हणते की आई आजी एकदम बरोबर बोललात तुम्ही। इकडे आता रमा ही साईला सांगत असते आणि समजावत असते। रमा म्हणते की हे बघा साई, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही वाईट घडतच असतं, पण त्यातूनही तो माणूस सावरतच असतो। रमा म्हणते की माझा अपघात झाला आणि त्यावेळेस मला तुम्ही मदत केली आणि मला तुम्ही सगळं काही आधार दिला, पण आता मला सगळं काही मी सावरण्याचा प्रयत्न करते। आणि हे सगळं मी ज्या व्यक्तीसाठी करते ना ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे आणि तुम्हालासुद्धा तुमच्या या आयुष्यात जर एखादी ती व्यक्ती आली ना आणि त्याच व्यक्तीसाठी तुम्ही देखील सावरायचा प्रयत्न करताल असे आता रमाने साईला सांगितलेले असते। आणि त्यानंतर आता लगेच साई ही शेजारीच असलेली छत्री रमाला देतो आणि रमाला म्हणतो की ही ठेवा, तुमच्याकडे ऊन खूप आहे। आणि साई आता रमाची काळजी घेत तिथून निघून जातो। तर इकडे रमा ही साईकडे बघू लागते आणि आता साई हा घरी आलेला असतो। साईदाच्या आईने आता साईला आता जेवणाचे ताट समोर दिलेले असते आणि साई आता जेवायलाही बसलेला असतो। आणि आता साई एक घास तोंडात घालणार त्याच वेळेस आता साईला रमाचे बोलणे आठवलेले असते। रमाने सांगितलेले असते की साई खरंच तुमचे खूप खूप थँक्स, तुम्ही माझा जीव वाचवला, पण आता हळूहळू मी या सगळ्या गोष्टीतून सावरू राहिले आणि सावरण्याचा प्रयत्नसुद्धा करते। रमाने सांगितलेले असते की साई तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येईल आणि त्या व्यक्तीसाठी तुम्हाला सावरावेच लागेल। हे सगळं रमाचं बोलणं आता साईला आठवत असतं आणि तसाच तो जेवणाचा घास समोर धरत साईचे लक्ष आता फक्त रमाकडे असते। तर साईची आई आता साईकडे बघत हाक मारते आणि म्हणते ए साई, पण साईचं मात्र काही लक्ष नसतं। तेव्हा साईची आई म्हणते की या पोट्टीना माझ्या पोट्ट्याला पूर्ण ध्यानमग्न ध्यानस्थ बनवलंय। आणि त्यानंतर आता इकडे साईची आई म्हणते की मला ना या पोट्ट्याचा आणि या पोट्टीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल। आणि एक मोठी मिरची घेऊन साईची आई आता साईसमोर येऊन बसते आणि साईकडे बघत म्हणते की साई अरे काय झालं, पण साईचं अजूनही लक्ष नसतं। आणि त्यानंतर आता पटकन साईच्या हातातला घास बाजूला करून साईची आई आता त्या हातात मिरची ठेवते आणि तो हात आता साईच्या तोंडासमोर धरते। तेव्हा आता साई हा रमाच्या आठवणीत असताना साई आता ती मिरची खातो आणि आता साईला खूप तिखट लागताच साई भानावर येतो आणि लगेच आता साई म्हणतो की ए आई मले तू काय दिलंस खायला।
तेव्हा आता साईची आई म्हणते की मिरची खाल्लीस ना तू, आणि तुला ना त्या रामाचा तुला भास होत होता की रामा तू बघितली, मला वाटतंय तू रामा बघितलीच असेल. आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो हो मी रामाला बघितलं आणि माझी खात्री ही झाली की त्या रामाच होत्या, पण माझी एक गोष्ट करायची राहिली आणि मी त्यांच्या पाठीमागे जायला हवं होतं आणि बघायला हवं होतं की त्या अक्षयकडेच जातात की त्या माहीच्या घरी. आणि त्यानंतर आता साई म्हणतो की मला कळायला हवं होतं की त्या अक्षयच्या घरी आहे ती माही आहे की मग आपली रमा राहते. तर आता साईची आई म्हणते की पोट्ट्या तुला काय करायचं त्या अक्षयच्या घरी कुणीही राहू. आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की हे बघ साई, आता तुझा उद्या साखरपुडा ठरलाय आणि मी दिलेल्या पोरीला तू पसंत देखील केले. आता काही जरी झालं तरी तुला त्या पोरीशी लग्न करायचं आहे आणि या पोरीला म्हणजे रमाला विसरून जायचं आहे, कळलं का तुला. तर साई आता त्याच्या आईकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी माहीसुद्धा आता मुकादमांच्या घराच्या गार्डनमध्ये आलेली असते आणि लपून आता माही अक्षय येण्याची वाट बघत असते. आणि बराच वेळ होऊनही अक्षय येत नसल्यामुळे आता माहीला खूप काळजी वाटून राहिलेली असते आणि काहीही करून आता माही ही अक्षयच्या प्रेमात वेडी झाल्यामुळे माहीला आता अक्षयला बघायचं असतं आणि अक्षयला बघता येत नसल्यामुळे आता माही विचार करते की मी रमाला तिची जागा देऊन चूक तर केली नाही ना, कारण मला आता अक्षयबरोबर प्रेम झालं आहे आणि मी इथे आले, अजून अक्षय कसा आला नाही. तर तेवढ्यात अक्षय आता बाहेर येऊन रमाला रमा रमा अशी हाक मारू लागतो. तर आता माही ही अक्षयला बघते आणि आता लगेच माही विचार करते की मला जर इथे आता अक्षयने बघितलं तर. आणि माही म्हणते की मला जर आता इथे अक्षयने बघितले तर खूप प्रॉब्लेम्स होतील. आणि अक्षय आता त्या आवाजाच्या दिशेने गार्डनकडे माहीच्या दिशेने जाऊ लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा रमाला हाक मारतो. तर माही आता तिथे आलेली असते आणि तिथे शेजारीच आता कपडे वाळत घातलेले असतात आणि माही त्या कपड्यांकडे जाते आणि तेथीलच एक स्कार्फ आपल्याकडे घेते आणि तो स्कार्फ आता डोक्यावर लावते. आणि त्यानंतर पाठीमागून रमा अक्षयला म्हणते की अहो. तर आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि त्यानंतर आता माही आणि अक्षयची भेट झालेली असते. तेव्हा आता रमा ही माही आणि अक्षयला एकत्र बघणार का, आणि माही अक्षयला एकत्र बघल्यानंतर आता रमाचा कसा जळफळाट होतो आणि माहीचे मनसुबे आणि माहीलासुद्धा अक्षय आवडू लागल्याचे सत्य रमासमोर येऊन आता रमा ही माहीचा अडथळा दूर करण्यासाठी आणि माहीला अक्षयपासून वेगळं करण्यासाठी आता कोणता प्रयत्न करणार आणि माहीला अक्षयपासून वेगळे करून रमा आता पुन्हा कशी अक्षयचे होणार. तर आता इकडे सीमा आणि आई आजीला वेगळं विधी करण्यापासून आता रमा कशी थांबवणार आणि माही आणि अक्षयचं लग्न लावणाऱ्या सीमा आणि आई आजीला ती रमाच आहे हे सत्य रमा सांगणार का. हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.